बारामती लोकसभा मतदारसंघातलं मतदान संपलं आणि काहीच तासात शरद पवारांनी काँग्रेसी विचारसरणीच्या सगळ्या पक्षांचं काँग्रेसमध्ये विलगीकरण व्हावं असं सूचक विधान केलं. आणि शरद पवारांच्या या विधानानंतर महाराष्ट्रभर त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटले. एवढंच नाही तर त्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेऊन केवळ नकली राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे तर उद्धव ठाकरेंची शिवसेना देखील काँग्रेसमध्ये विलीन होईल असं भाकीत केलं. आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं आणि हेच भाकीत नरेंद्र मोदी यांनी दिंडोरी मधल्या सभेत पुन्हा एकदा बोलून तर दाखवलंच. त्याच भाकीतावर शरद पवारांनी नाशिकमध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत शिक्कामोर्तब केलं. खरंच लोकसभा निवडणुकानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हे दोन पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का? शरद पवारांनी नेमकं या सगळ्यांवर काय शिक्कामोर्तब केलंय ते सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह. बुधवारी महाराष्ट्रातल्या दिंडोरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभा होती. या सभेत बोलत असताना मोदींनी प्रादेशिक पक्षाच्या विलगीकरणाचा पुनरुच्चार केला. मोदी त्या सभेत म्हणाले, महाराष्ट्रातील अनेक लहान पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची योजना इंडिया आघाडीनं आखली आहे. नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात विलीन करून मजबूत विरोधी पक्ष बनवण्याचा त्यांचा इरादा आहे. नरेंद्र मोदींच्या या विधानावर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करत एक प्रकारे पवारांनी विलगीकरणाच्या पूर्ण योजनाच सांगून टाकली. आता शरद पवार नाशिकच्या पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले ते बघू. पवार म्हणाले, मी असं सुचवलंय की काँग्रेसची विचारधारा जोपासणारे, काँग्रेसच्या विचारधारेवर चालणारे अनेक पक्ष आहेत. मी केवळ विचारधारेबद्दल बोलतोय. काँग्रेसच्या विचारधारेचे अनेक पक्ष विखुरलेले आहेत. त्या पक्षांबाबत मी एक सल्ला दिला होता की समान विचारधारा असणाऱ्या पक्षांनी एकत्र येण्याचा विचार करायला हवा. तसं करणं खूप उपयुक्त ठरेल. हा माझा विचार होता. मात्र यामुळे मोदींना कसला त्रास झाला ते मला समजलं नाही. थोडक्यात शरद पवार यांनी नाशिकमध्ये जी पत्रकार परिषद घेतली त्यात पवारांनी मोदींच्या या विलगीकरणावरच्या वक्तव्यावर वेगळ्या पद्धतीनं शिक्कामोर्तब केलेलं दिसतंय. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा. धन्यवाद.